मुंबई देशाची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी आणि झगमगाटाची राजधानी. पण या झगमगत्या शहरात आता एक असा खेळ सुरू आहे जो थेट नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला जातोय. रस्त्यांवर, पुलांवर, महामार्गांवर आणि गर्दीच्या चौकांमध्ये उभं राहिलंय प्रचंड LED साम्राज्य. करोडोंच्या जाहिराती, कोट्यवधींचा व्यवसाय. पण प्रश्न आहे, या होर्डिंग्सना परवानगी कोणी दिली? निविदा प्रक्रिया झाली का? सुरक्षा तपासणी झाली आहे का? की नियमांना हरताळ फासून उभारलं गेलंय हे झगमगाटांचं साम्राज्य? घाटकोपरमध्ये एका होर्डिंगने अनेक निष्पापांचे जीव घेतले, अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला. तरीही मुंबई आणि नवी मुंबईत आजही असेच महाकाय LED फलक उभे असल्याचे आरोप होतात. मग प्रशासन नेमकं कोणाची वाट पाहतंय? पुढच्या दुर्घटनेची की पुढच्या बळींची? जाहिरातींच्या प्रकाशात नागरिकांच्या सुरक्षेचा अंधार लपवला जातोय का? आणि या संपूर्ण LED साम्राज्यामागे नेमकं कोण आहे? यावर पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबईतील अनधिकृत LED साम्राज्याचा काळा खेळ. नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा. मौत का होर्डिंग, मुंबईतील धोकादायक LED साम्राज्याचा पर्दाफाश. झगमगाट की मृत्यूचा सापळा, बेकायदेशीर होर्डिंग्ज मागचं काळं सत्य. झगमगाटाच्या पडद्यामागे दडलंय मृत्यूचं सावट. कोणाच्या आशीर्वादाने उभे राहिले अनधिकृत LED होर्डिंग्ज? नियमांना हरताळ फासून उभारले LED फलक. मुंबईच्या रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणारी वाहने, समोर झगमगणारे प्रचंड LED स्क्रीन आणि त्यांना आधार देणाऱ्या भल्या मोठ्या लोखंडी संरचना. हे दृश्य आहे मुंबईच्या बांद्रा खेरवाडी परिसरातील. परंतु कधी काळी इथे रस्त्यांवर असणारे दिशादर्शक फलक लावले होते, जे वाहन चालकांसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शक असतात. माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की हा आहे बांद्रा खेरवाडीचा स्कायवॉक, जिथे हे होर्डिंग लावण्यात आले. होर्डिंगचा एक नियम असतो की होर्डिंग जे आहे त्याच्या खाली 2.5 फुटाचा गॅप असतो. परंतु या होर्डिंग लावण्याच्या आधी आपण या समोर पाहू शकता की हाच तो दिशा फलक आहे. तो तिकडे लावला होता आधी, पण आता हा दिशा फलक काढून आपण पाहू शकतो की ह्या साईडला लावला आहे. परंतु एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की हा जो होर्डिंग लावला आहे तिथे कुठल्याही प्रकारचा बारकोड किंवा ज्या कंपनीचं नाव इथे दिसून येत आहे, आणि ह्यामुळे हा जो होर्डिंग आहे तो कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात दिसून येतोय. ते योग्य ठिकाणी असणे, सुस्थितीत राहणे आणि नियमांनुसार लावले जाणे अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहून अपघातांचे प्रमाण कमी होईल. परंतु आज इथे कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत. यावर शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी गंभीर आरोप करत म्हटलंय की बांद्रा खेरवाडी परिसरात असे अनेक अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आली असून हा मुद्दा ते त्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार आहेत. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की या प्रकरणावर सातत्याने आवाज उठवूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाहीये. नाही, केवळ हा एक खेरवाडीचाच विषय नाही आहे, तर संपूर्ण मुंबईभरात जे नॉर्मल LED काढून मोठे नॉर्मल होर्डिंग काढून जे LED लावण्यात येते, यांनी प्रचंड त्रास होत आहे. तसंच सोबत जी LED होर्डिंगची पॉलिसी आहे त्यामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुम्हाला व्हिडिओ दाखवता येणार नाही, जेणेकरून ड्रायव्हरचं लक्ष विचलित होता कामा नये. पण तसं नसताना सर्रास या खेरवाडीच्या होर्डिंगवर तिकडे लक्ष विचलित होतं. तसंच हा खेरवाडीचं जिकडे हे होर्डिंग LED होर्डिंग लागलेलं आहे त्याच्या खाली आपण पाहिलं तर प्रचंड मोठा ट्रॅफिक जाम हा रोज असतो. त्यात जरी ॲडव्हर्टाईज लागली त्याच्यामुळे सुद्धा अजून डिले होतं आहे का, हे सुद्धा आपण संशोधन केलं पाहिजे. आणि मूळ मी जे पत्र लिहिलेलं आहे, हे जे काय LED होर्डिंग दिलेलं आहे हे विना टेंडरचं दिलेलं आहे. ह्याच्यात कुठलंही टेंडर काढण्यात आलं नव्हतं. इथे आधी आपल्याला आठवत असेल वर्षानुवर्ष एक नॉर्मल नॉन LED होर्डिंग साईट होती. ही होर्डिंग साईटसुद्धा काही वर्ष बंद होती, आणि ती बंद असल्याच्या नंतर एखाद्या दुसऱ्या मालकाला स्पेशल राईट्सच्या अंतर्गत काही अधिकाऱ्यांनी मग ह्याच्यामध्ये कसला व्यवहार झाला आहे हे सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे. आणि म्हणून मी पत्रसुद्धा महापालिकेला लिहिलेलं आहे. मला अजून त्याचं उत्तर आलेलं नाही, पण आता 15 दिवसात पावसाळी अधिवेशन आहे, त्यामध्ये मी हा प्रश्न नक्की विचारणार. कसं आहे की तो संपूर्ण पट्ट्यातच हे कन्फ्युजन आहे. खरं म्हणजे ते बनवले MSRDCने, त्यामुळे ते होर्डिंग आता तर त्याची जबाबदारी ही MSRDCची असली पाहिजे. असं असलं तरी होर्डिंग कुठे लागायचं, किती लागायचं ह्याची परमिशन ही BMC देते. त्यामुळे ही जी होर्डिंग पॉलिसी BMCची आहे आणि त्यावर BMCची स्पष्टता नाही. केवळ खेरवाडी नाही तर संपूर्ण मुंबईतली आउटडोर होर्डिंग पॉलिसी ही ड्राफ्ट 2024 पासून आहे. आज 2026 आहे.
2.5-3 वर्षात ती फायनल का नाही करण्यात आली, यामध्ये कुठलं डिलिंग आहे का, ह्याची सुद्धा माहिती काढली पाहिजे. फक्त बांद्राच नाही तर मुंबईतील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर अशीच परिस्थिती असल्याचा आरोप केला जातोय. पुलांच्या कठड्यांवर, दुभाजकांवर आणि वाहतुकीच्या संवेदनशील ठिकाणी मोठमोठे LED फलक उभे राहिले आहेत. RTI कार्यकर्ते भावेश कालिया यांनीही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते या होर्डिंग संदर्भातील मंजुरी नोंदी, निविदा प्रक्रिया आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत. यामुळे या फलकांची अधिकृतता आणि सुरक्षितता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ये जो होर्डिंग है यहाँ पे एक बैंड्रा कलानगर के हाईवे पे, वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे के बीच में इन्होंने एक, ये MSRDC के अंडर में आता है, MSRDC ने ये होर्डिंग दिया है प्रोएक्टिव कंपनी के नाम पे, बिना टेंडर, बिना कोई पेपर वर्क और बिना किसी के. और मैंने जब RTI डाला, इसके बारे में बातचीत करने की कोशिश की, तब मुझे उन्होंने बुलाया ऑफिस में डॉक्यूमेंट इंस्पेक्शन के लिए. मैं इंस्पेक्शन के लिए 21 अप्रैल 2026 को मुझे 11:30-12 बजे उन्होंने बुलाया था इंस्पेक्शन के लिए. मैं वहाँ पे जब गया तो पूरी फाइल मैंने देखी. उस फाइल में मुझे 2-3 पेज दिखे जिसमें क्लियर उन्होंने लिखा है कि ये होर्डिंग हम बिना टेंडर के इनको दे रहे हैं. नवी मुंबईतही परिस्थिती वेगळी नाहीये. पाम बीच रोड शहरातील सर्वात महत्त्वाच्या मार्गांपैकी एक. याच मार्गावर अनेक LED होर्डिंग्ज उभारण्यात आल्याचा वाद निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या, लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाकडे पाठपुरावा केला, पण कारवाई झाली का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे स्वतः घटनास्थळी पोहोचल्या आणि अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला. त्यांच्या मते हे फलक केवळ बेकायदेशीर नाही तर वाहन चालक आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा धोकादायक आहेत. काय लोकांच्या जीवाशी खेळायचं. आज पाम बीचवर आपण बघता तेवढे अपघात होतात आणि हा अपघात झाला तर घाटकोपरची आठवण. मी तर म्हणते जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल, उद्या जर अपघात झाला तर हे सगळे अधिकारी यांना ब्लॅकलिस्टला टाकून यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा आणि कॉन्ट्रॅक्टरवर आणि जे कोणी राजकीय लोक असतील, जे पाठिंबा देत असतील त्यांच्यावर पण मनुष्यवधाचा गुन्हा टाकला जाईल. त्यासाठी लवकरात लवकर ही कमानी काढावी अशी मी सगळ्यांना आज कमिशनर, पालिका कमिशनर डॉक्टर कैलास शिंदे, आमचे CP कमिशनर मिलिंद बारदे यांच्याशी बोलूनच मी इकडे आलेले आहे. या संपूर्ण वादाला आणखी गंभीर बनवते ती म्हणजे घाटकोपरच्या छेडानगरमधील भीषण दुर्घटना. 2024 मध्ये एका जाहिरातीच्या प्रचंड मोठ्या फलकाचा कोसळून झालेला अपघात. अनेकांना जीव गमवावा लागला होता त्या अपघातात, तर अनेक जण गंभीर देखील झाले होते. त्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने मोठ्या होर्डिंग्सच्या सुरक्षेची कठोर तपासणी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आजही शहरात अनेक ठिकाणी संशयास्पद आणि नियमबाह्य फलक उभे असल्याचं दिसतं. मुंबईची समुद्रकिनारी असलेली भौगोलिक रचना, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेऊन महानगरपालिका साधारणतः 40 बाय 40 फुटांपेक्षा मोठ्या जाहिरात फलकांना परवानगी देत नाही. तरी देखील रेल्वे हद्दीत, महामार्गांवर आणि खासगी जागांलगत मोठ्या आकाराचे फलक उभारण्यात आल्याचे अनेकदा समोर आले. याच पार्श्वभूमीवर मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 40 बाय 40 फुटांपेक्षा मोठे फलक हटविण्याचे निर्देश दिले होते. पण प्रश्न असा आहे की हे आदेश प्रत्यक्षात कितपत पाळले जात आहेत. याच्यानं डोळ्याला भरपूर त्रास होतो. पण याला कोणाला बोलायला गेलं तर त्या गाडीच्या ड्रायव्हरला तर पहिलं लक्झरीवाल्याला पकडायला सुरुवात करतात. पोलीसवाले त्याच्याकडे लक्ष घालत नाही, त्यांच्याकडे लक्ष घालतात. गाडीच्या याला लाईट जर लावली वाईट तरी पोलिसांना त्रास होतो, पण या स्कीमचा त्यांना त्रास होतो. LED लगी हुई बांद्रा खेरवाड़ी में, जिससे एक्सीडेंट होने का चांस है. हम लोग गुजरते हैं तो चमक आती है LED से, खतरा तो है इससे. क्या लगता है आपको, क्या उम्मीद है, क्या करना चाहिए? इसको तो बंद करना चाहिए, निकालना चाहिए. काफी एक्सीडेंट होने के बड़े चांसेस चांस लगते है. आपको आंखों में तकलीफ होती रहती है? तकलीफ तो होगा ही. चमक आएगी, एक आप आ रहे हो, चमक आया, आपका ध्यान भ्रमित हुआ तो हाथ चमक आया, किधर चमक आया, भ्रमित तो होगा. एक्सीडेंट का चांस तो है. तज्ज्ञांच्या मते LED होर्डिंगचा धोका केवळ संरचनात्मक नसतो तर मानसिक आणि दृश्यात्मकही असतो. विशेषतः रात्रीच्या वेळी उच्च क्षमतेच्या स्क्रीनमधून निर्माण होणारा प्रकाश वाहन चालकांचे लक्ष विचलित करू शकतो. काही सेकंदांचा निष्काळजीपणा आणि मोठी दुर्घटना घडू शकते. महामार्गांवर वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी हा धोका अधिक गंभीर मानला जातो. LED होर्डिंग्जमुळे चालकांचं लक्ष विचलित होतं. रात्री अतिप्रकाशामुळे दृष्टीवर परिणाम,
अपघाताचा धोका वाढतो. वादळी वाऱ्यात फलक कोसळण्याची शक्यता. सार्वजनिक जागांवर अतिक्रमण. आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त धोका. कोट्यवधी रुपयांचा जाहिरात व्यवसाय. अब्जावधींची उलाढाल आणि त्याच वेळी नागरिकांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेले गंभीर प्रश्न. परवानग्या कुठे आहेत? निविदा प्रक्रिया कुठे आहेत? सुरक्षा प्रमाणपत्र कुठे आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं, या सगळ्याची जबाबदारी घेणारं कोण? पुढील दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासन जागं होणार का, की पुन्हा एकदा एखादी दुर्घटना घडल्यानंतरच कारवाई होणार? जर या होर्डिंग्सना सर्व परवानग्या मिळाल्या असतील तर त्या कागदपत्रांची माहिती सार्वजनिक का केली जात नाही? आणि जर परवानग्यांशिवाय फलक उभारले गेले असतील तर प्रशासन कारवाई का करत नाही? नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा जाहिरातींचे अर्थकारण महत्त्वाचे ठरत आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक मुंबईकर विचारत आहे.